महायुतीत जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ काही संपायचं नाव घेत नाही। दरम्यान भाजपनं राज्यातील 20 उमेदवारांची घोषणा केली आहे। त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कोणत्या आणि किती जागा येणार याविषयी चर्चा सुरू झालेली आहे। लोकसभा निवडणुकीकरता भाजपनं महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर केली असली तरी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांची घोषणा काही केलेली नाही। महायुतीतील या दोन्ही पक्षाची उमेदवार यादी रखडल्याचं चित्र आहे। काही जागांवरून महायुतीत मतभेद असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। दरम्यान मतभेद नसलेल्या लोकसभेच्या जागांवर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून लवकरच उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। त्यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, हातकणंगले, कल्याण डोंबिवली, मावळ, बुलढाणा, पालघर, यवतमाळ, नाशिक, ठाणे आणि शिर्डी या 10 जागांचा समावेश आहे। लोकसभेच्या काही जागांवरून महायुतीत एकमत झालं नसल्याचं बोललं जात आहे। त्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, शिरूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, रामटेक, उस्मानाबाद, दक्षिण मुंबई या मतदारसंघांचा समावेश आहे। प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल आणि प्रत्येकाचा एक कॉमन एजेंडा आहे की 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या। त्यामुळे जागा वाटपाच्या संदर्भातला तो फॉर्म्युला लवकरच घोषित होईल, परंतु आमच्यात एक वाक्यता ही आहे की 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आणि त्यामुळे त्या आणि प्रत्येकाचा सन्मान राखून त्या जागांचं वाटप व्हावं। त्यामुळे कुठे कटुता निर्माण होणार नाहीये आणि लवकरच 2 दिवसात याची घोषणा होईल। वादात असलेल्या जागांची महायुतीत अदलाबदल केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक हे शिवसेनेचे विद्यमान खासदार असून त्यांच्याऐवजी भाजपचे समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्याची मागणी होती। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तीकर हे गेल्या वेळी निवडून आले होते, पण आता भाजपनं या जागेकरता आग्रह धरलाय। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाऐवजी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेनं आपल्याकडे ठेवावा अशी तडजोड केली जाण्याची शक्यता आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरपीआय आठवले गटाला देण्याचा प्रस्ताव आहे, मात्र विद्यमान शिवसेनेचे खासदार सदाशिव मंडलिक यांची उमेदवारी अधिक प्रबळ मानली जाते। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि आता मनसेनंही दावा केलाय। त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। यवतमाळ मतदारसंघातून शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्याऐवजी मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चाचपणी शिवसेनेत सुरू आहे। उस्मानाबाद मतदारसंघाकरता शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे। हिंगोली मतदारसंघातील विद्यमान शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे। रामटेक मतदारसंघाकरता भाजप आग्रही आहे। या मतदारसंघातील विद्यमान शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांना प्रसंगी भाजपकडूनही उमेदवारी देण्याचा विचार केला जात असल्याचं बोललं जात आहे। इकडे कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाकरता भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे, तर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही आहे। या मतदारसंघातून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्याविषयी शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे। आज अशी कुठलीही चर्चा झाली नाहीये। लवकरच 1-2 दिवसात महायुतीच्या संदर्भातले उमेदवारांच्या संदर्भातले निर्णय हे घोषित होतील। आम्ही शिवसेना पक्षाच्या दृष्टिकोनातून आमचे संपूर्ण अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत यांना आहे आणि ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या संदर्भातली लवकरच घोषणा करतील। या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीचं जागा वाटप कशा पद्धतीनं होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। मुंबईहून उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।